चिरनेरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झालेला आहे। सध्या नागरिक भयभीत झालेला आहे। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, हे चिरनेरमध्येच राहतात। आपण त्यांच्याशी थेट जाणून घेणार आहोत। सध्या बर्ड फ्लूचा जो शिरकाव होता उरणमध्ये झालेला, आपल्या उरण म्हणजे अर्थात चिरनेर या गावात झालेला आहे। कसं पाहता याकडे? अ, जिल्हाधिकाऱ्याने जो आदेश दिला की चिरनेरमध्ये बर्ड फ्लूचं लागण झालेलं आहे, त्यामुळं चिकनवर इथं बंधनं घालण्यात आली आणि अनेक गाय गरीब नागरिकांच्या घरगुती कोंबड्या की ज्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालत होता, त्या कोंबड्याही मारण्यात आल्यात। त्यामुळं यामुळं जनतेचा नाहक उद्रेक झाला, कारण बाकी कुठल्याही प्रकारची उपाय आपण चिकन वगैरे खाता का? चिकन बंदच झालं। आमच्या गावामध्ये चिकन बंदच केलं आहे। जवळजवळ आता जिथपर्यंत हा रोग जात नाही तिथपर्यंत चिकन आणि चायनीज सगळ्या गोष्टी बंद केल्या काय गाईडलाईन वगैरे काय दिली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी वगैरे? आहेत। सांगितलं आहे की बाबा चिकन खाऊ नका, कारण चिकन जो बर्ड फ्लू जो रोग आहे त्याच्यामुळे माणसांनाही हा संसर्गजन्य रोग होऊ शकतो, त्यामुळे ही तुम्ही काळजी घ्या, असं त्यांचा आम्हाला आदेश आहे। अंडी वगैरे काय खाण्यास सांगितले का? त्यावरती पण बंदी घालण्यात आली आहे? नाही, अंड्यांबद्दल काय बोलले नाही आहे, पण फक्त चिकन खाऊ नका एवढं आम्हाला सगळ्यांना सांगितलेलं आहे। पण जिल्हाधिकाऱ्यांनी जे आदेश दिले त्या आदेशामध्ये असं देखील म्हटलं आहे की ज्या चिरनेरमध्ये ज्या 1-1.5 किलोमीटर परिसरातले ज्या पोल्ट्री फार्म असतील किंवा कोंबड्या असतील त्या आणि त्यांची अंडी देखील नष्ट करण्यात आलेली आहे। नाही, आता काही गोष्टी शासनाने आदेश दिला। एका पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूचा लागण असलेली कोंबडी भेटली, पण त्याच्यानंतर 5 ते 6 किलोमीटर अंतर असणाऱ्या अनेक घरामध्ये घरगुती घरामध्ये सुद्धा कोंबड्या मारण्यात आल्यात। आणि सांगायचं तर एक कोंबडा 500, 700, 800 रुपये। मान्य आहे, पण तुम्हाला चिकन आवडतं? चिकन आवडतं, आपल्या आगरी समाजाचं तोच खाद्य आहे चिकन। नाही, आता चिकन नाही तर मग तुमचा ताव आता कुठे जाणार आहे? मासळीकडे जाणार आहे? आता पर्याय नसतं, मग मच्छीच खायला लागतं काहीतरी आपल्याला। मेन चिकनच आहे। पाहू शकतो की बर्ड फ्लू आल्यामुळे आता आम्ही चिकन खाऊ शकत नाही, मात्र आमचा दुसरा पर्याय हा मासळीकडे आहे। मात्र आपल्यासोबत जे आहेत यांच्या घरी देखील काही कोंबड्या होत्या, त्या देखील प्रशासनाकडून मारल्या गेलेल्या आहेत, म्हणजे नष्ट करण्यात आलेल्या आहे। काय सांगाल दादा? माझ्या 51 कोंबड्या, 2 पोलीस शिपाई होते आणि ते शासनाचे अधिकारी होते, ते मारल्या जबरदस्तीने। कारण मारलं म्हणजे अर्थात तुमच्या गावामध्ये मारल्या म्हणजे आमच्या घरात माझ्या गावठी कोंबड्या होत्या, माझी काय पोल्ट्री फार्म नव्हते, त्याच्यामुळं आम्हाला माहिती नाही हा बर्ड फ्लू आलेला आहे की नाही ते। नाही, पण जिल्हाधिकाऱ्याकडून निर्देश देण्यात अधिकाऱ्याचा आदेश त्याही सांगितला आम्हाला माहिती नाही। तुम्ही त्या कोंबड्या 51 कोंबड्या पाळायच्या, त्या कुठल्या जातीच्या कोंबड्या होत्या? आमच्या साध्या गावठी कोंबड्या होत्या, गावरान देशी। मग तुम्ही त्या विकायच्या का ठेवायच्या? विकायचो आणि आम्हाला खायला। आणि किती उदरनिर्वाह व्हायचा त्याने? आता उदरनिर्वाह आम्ही एक अंदाज आहे? 4 परिवार आहे। तुम्ही ते खायचात पण? हां, खायचो। आता सरकारने त्याला बंदी घालण्यात आलेली आहे, कारण की आपल्या गावामध्ये बर्ड फ्लू नावाचा जो रोग आहे तो सध्या पसरलेला आहे। मग आता तुम्ही काय खाणार मग? आता मच्छीशिवाय पर्याय नाही। पण एका प्रकारे गावामध्ये संकट आलेलं वाटतं? आता संकट ओढवून आलेलं आहे, संकट म्हणून आलेलं नाही ते, बरोबर आहे। संकट ओढवून आलेलं आहे। सरकारकडे काय आपली मागणी? माझ्या ज्या कोंबड्या 51 मारलेल्या त्याची मला नुकसान भरपाई द्यावी, एवढीच माझी विनंती आहे सरकार। पाहू शकतो की आमच्या देखील कोंबड्या मारल्या गेलेल्या आहेत, मात्र आम्ही देखील कोंबड्या म्हणजे चिकन खाण्यासाठी उत्साही असतो। मात्र आता आम्हाला चिकन खाता येणार नाही, आमचा दुसरा जो पर्याय असणार आहे तो मासळी, अशी जी प्रतिक्रिया आहे ही चिरनेर वासियांनी सध्या व्यक्त केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन गायकवाडसह मी रवी खरात, TV9 मराठी, चिरनेर, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।